माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. दशक एक स्तवन. प्रथम श्री 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 शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समास एक. विषय प्रवेश. श्रोते प्रथमच प्रश्न करता की काय हो, हा ग्रंथ कोणता? यात सांगितले तरी काय? महत्त्वाची गोष्ट अशी की याच्या श्रवणाने आम्हाला कोणता लाभ होणार? प्रश्न अगदी स्वाभाविक आहे हो. त्यावर वक्ता असे सांगतो, या ग्रंथाचे नाव दासबोध. यात गुरु शिष्य यांचा संवाद, त्यातून भक्ती मार्गाचे स्पष्टीकरण, भक्तीमुळे देवाची प्राप्ती असा सिद्धांत यात मांडलेला. या ग्रंथात मुख्य विषयाचे म्हणजे भक्ती, शुद्धी ज्ञान, आत्मसिद्धी, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, शुद्ध स्वरूप, विदेही अवस्था, निसंगपणा, मुख्य देव, मुख्य भक्त, जीव, शिव, ब्रह्म, नाना प्रकारची नाना मते, आपले स्वतःचे खरे रूप, ओळख यांची निसंदिग्ध शब्दात व्याख्या केली. त्याचप्रमाणे विविध उपासना, काव्य विविध, चातुर्य, मायेची उत्पत्ती, पंचभूतांची लक्षणे, त्यांची कार्यसिद्धती, तसेच सर्वांचा करता कोण याचे सुद्धा विवरण या ग्रंथात अनेक शंकांचे निवारण केलेले होय. यासाठी वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती यांचा आधार तर घेतलाच, परंतु स्वतः घेतलेल्या आत्मप्रचितीचा फार मोठा आधार. तेव्हा यात केवळ काल्पनिक असे काही नाही. पण मत्सरापोटी जर कोणी तसे म्हणेल तर मात्र मग वरील आधार ग्रंथ भगवंताची वचन, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, अवधूत गीता, उत्तर गीता, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, यमगीता, पांडवगीता, गणेशगीता हे सर्वच ग्रंथ त्याला मान्य नाही असे होईल. भगवंताची वचने खोटी कुणी म्हणावी, असा पापी कोण बरे? त्या वचनाचाच तर आधार मी येथे घेतला. म्हणून पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय जो याला दोष देईल त्याची अवस्था कशी? ज्याप्रमाणे अमृत पिऊनही राहू मृत्यू पावला होता तसे या सर्व अनर्थाला कारण त्याचा अहंकार होय. असो, तेव्हा अभिमान नसावा हेच उत्तम. श्रोत्याच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर येथे देऊन झाले. आता श्रवण केल्याने श्रोत्याला होणारे लाभ सांगतो. प्रथम त्याच्याकडून घडणारी कर्मशुद्ध, कर्म अकर्म याविषयी असलेला त्याचा संशय नाहीसा होतो. अवघड अशी साधने करताही त्याला सहज सुलभ मार्ग सापडतो. सायुज्य मुक्तीचे वर्म हाती येते. दुःख, अज्ञान, भ्रम जाऊन खरेखुरे ज्ञान प्राप्त होते. असे फळ मिळते. योग्यांनाही दुर्लक्ष असे वैराग्य अंगी बांधते. तो श्रोता सारासर जाणणारा असा व्यवहार चतुर बनतो. याच्या श्रवणाने अवलक्षणी असतील ते सुलक्षणी होतील, आळशी असेल तो उद्योगी होईल, पापी लोक पश्चाताप पावतील, निंदक लोक भाविक होतील. या भक्तिभावाच्या प्रभावामुळे बद्ध असलेला मुमुक्षु व मूर्ख असणारा चतुर होईल. इतरही अनेक अवगुणांचा नाश होईल. पतित ते पावन होतील. प्राण्यांना केवळ श्रवणानेच उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे उद्भवणारे धोके टळतील. संसाराचा मार्ग सुरळीत होईल. शंका दूर होतील. मुख्य म्हणजे मनसमाधानी बनेल. पण ज्याचा तसा भाव असेल त्याला तसेच फळ मिळेल. मत्सरी पुरुषाला त्यामुळेच फळ मिळणार. समास 2. गणेश चवण. आता सर्व सिद्धी फलदायक, अज्ञान भ्रमदूर करणारा बुद्धिरूप असा जो गणनायक त्याला नमन करतो. हे देवा, माझ्या अंतर्यामी सदा सर्वदा राहा. कृपा दृष्टीने माझ्यासारख्या मुख दुर्बल माणसाला बोलण्याचे सामर्थ्य दे. तुझ्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रमाची आवरणे वितळतात. विश्वाचा संहारक काळही शरण येतो. विघ्ने भयभीत होऊन 12 वाटांनी पलायन करता, म्हणून तुला विघ्नहर म्हणता. आम्हा अनाथांचे माहेर तूच होय. कारण तुला देवगणांचं हरिहर वंदन करता, मंगलमूर्तीला वंदन करून मग कार्यारंभ केल्यावर कोणताच अडथळा बांधू शकत नाही. ज्याच्या स्वरूपाच्या ध्यानामुळे मन सर्व इंद्रियातून निघून डोळ्यात एकवटते आणि अत्यंतिक समाधान होते. अत्यंत लावण्यपूर्ण कमनीय असे सगुण रूप धरून जेव्हा तो नृत्य करतो तेव्हा सगळे देव तटस्थ होता. सर्व काळ मनोन्मत्त असून आनंदाने हास्यमुखाने तो झुलत असतो. मद उन्मत्त असून आनंदाने हसत मुखाने तो झुलत असतो. अतिशय विराट असा त्याचा आकार असून भव्य मस्तकावर शेंदूर होय. गंडस्थळामधून धबधबा सुगंधी वध पाझरत असल्यामुळे तेथे गुजराव करीत भुंग्यांचे थवे रुंजी घालतात. आपले सरळ सोंट फिरवत आहे.
14 विद्यांचा स्वामी असून बारीक डोळे मिचकावित आहे. तो आपले विस्तीर्ण कान फडफडावित आहे. रत्न जडित मुकुट झळकताना त्याला तेजस्वी किरणे फाकतात. नीलमण्यांची कुंडले चमचमतात. त्याचे दात पांढरे शुभ्र असून हातामध्ये सोन्याची कडी झळकतात. त्याचे भले मोठे पोट गदगदा हलते. त्या कमरेचा नाक विळखा अधिक घट्ट करतो. लहान घंटांचा जनत्कार होतो. त्याला 4 हात असून कमरेला पितांबर. पोटाच्या भोवतीचा नाग फुस फुस असा आवाज करीत असतो. बेंबी पाशी असलेली फणा उभारून सगळीकडे टकमक टकमक पाहत असतो. देवाच्या गळ्यात विविध सुवासिक फुलांचे हार असून छातीवर रत्नखचित पदक अगदी शोभून दिसते. 4 हातांमध्ये परशु कमल पुष्प धारदार अंकुश मोदक आहे. जो त्याला अतिशय आवडतो असा तो टाळ मृदुंगाच्या साथीने नाना छंदात नृत्य करतो. त्याची नृत्याची गती तर एवढी विलक्षण आहे की चपळपणाला उपमास देता येणार नाही. वाद्याचा नुपुरांचा झणझणाट चालूच असतो. ईश्वराची सभा गणेशाच्या नृत्याने फारच शोभून दिसते. असा तो सर्वांग सुंदर सकल विद्यांचा आधार. त्याला मी भावभक्तीने साष्टांग नमस्कार करतो. गणेशाचे ध्यान वर्णन केल्यास निर्बुद्ध मानवाच्या बुद्धीत प्रकाश पडतो. जर गुणानुवाद श्रवण केले तर सरस्वती प्रसन्न होते. अहो ब्रह्मदेवास सर्वच ज्याला वंदन करता तेथे मानवाची काय कथा. म्हणून जो बुद्धी नसेल त्याने गणेशाचे चिंतन करावे. त्यामुळे मूर्खसुद्धा चतुर होतो. सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या अशा त्या परमसामर्थ्याचे मी परमार्थ्याचे कामना मनात धरून यथामतीने स्तवन करीत आहे. भाग समास 3 शारदा स्तवन. आता मी महामाया वाचा शब्द यांची स्वामिनी वेदांची जननी ब्रह्मदेवाची कन्या श्री शारदा हिला वंदन करतो. ती शब्दातून गूढ रहस्य उकलून टाकवते. ती योग्यांची समाधी निश्चय आत्मिका बुद्धी असून विद्या अविद्या यांची बंधने तोडून टाकते. ती ईश्वराची सहचारिणी सर्व साक्षिणी होय. साधू लोक तिच्यासाठी प्रपंच जुगारून देतात. शांती विरक्ती ईश्वरी शक्ती अशी तीच असून ती अनंत ब्रह्मांडे रस्ते पुन्हा मोडून टाकते. मग स्वतः अधिपुरुषामध्ये सामावून जाते. तिचा अध्यंत ब्रह्मादिकांनाही लागत नाही. सृष्टीरूप नाटकाची सूत्रधारिणी शुद्ध जाणीव ज्ञानशक्ती अशी ती परब्रह्मरूप सूर्याची प्रभा असून केवळ शब्दाद्वारेच संसाराचा नाश करते. मोक्षलक्ष्मी 17वी जीवनकला सत्वाची मूर्ती तीच असून निराकार पुरुषाची व्यक्त अशी इच्छाशक्ती कळीकाळाचे नियमन करणारी तिलाच सद्गुरु कृपा असे म्हणतात. ती सारासार ज्ञान करून देऊन भवसागराच्या पैलतीरी पोहोचते. हे सर्व करणारी ती एकटीच असून प्राणीमात्राच्या हृदयात 4ही वाणीच्या रूपामध्ये राहते. या सृष्टीमध्ये जे काही दृश्य अदृश्य आहे ते फक्त तिचेच कर्तृत्व होय. ती सर्व चराचराची माता असून परमार्थाची मूळ स्वरूप सद्विद्या होय. योगी तिचेच ध्यान करतात. साधक तिचेच चिंतन करतात. सिद्ध पुरुष समाधीत तिचीच एकरूप होतात. तिच्याशी एकरूप होता. निर्गुणांचा आरंभ अनुभव तीच असून ती विश्वात भरून राहिली. शास्त्र पुराणे तिचीच स्तुती करतात गातात. वेदांना महत्त्व आले ते तिच्यामुळे. परमात्मा असे तिला म्हणता. अनेक विद्या अनेक विद्या कला सिद्धी निश्चय आत्मिका बुद्धी शुद्ध स्वरूपाची जाणीवस्ती हरिदासाची भक्ती ज्ञानीजनाची आत्मसिद्धी जीवनमुक्ताची सायुज्य मुक्ती ही तिचीच नावे. ती वैष्णवी माया आहे की तिला पार नाही. तिचा अंदाज कुणाला कधी येत नाही हो. पण ज्याला असा अभिमान वाटतो की मी तिला जाणली त्याला मात्र गोत्यात आणल्याशिवाय ती राहत नाही. मन दृष्टी वाचा यांच्याद्वारा तीच ज्ञान देते. पूजा अर्चा स्तवन भजन एकूण एक क्रिया तिच्यामुळे घडू लागतात. या माझ्या म्हणण्यामागचा गूढ अर्थ जे अनुभव घेतलेले असे ज्ञानी आहे त्यांनाच जाणवेल. म्हणूनच सर्वश्रेष्ठ अशा त्या सर्वेश्वरी शारदेला आता तिच्याच कृपाशक्तीच्या आराधनाने आधाराने नमन करावे. हेच योग्य. या ठिकाणी हा समास संपवूया. पुढील समासात आपण सद्गुरुस्तवन बघूया. गणाधीश तो ईश सर्व गुणांचा आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.